नर्मदे हर जुनून में आप सबका बहुत बहुत स्वागत है। जैसा कि हमने पिछले एपिसोड में देखा कि कृष्णा जी के माया में मैं जैसी मैं एंट्री की और मुझे दो बाबा जी वहां पे मिले। बातों बातों में पता चला कि वो परिक्रमा में थे जब 2019 को उन्होंने परिक्रमा की और एक ने अभी की। तो मैंने फट से पूछा कि चलो हम परिक्रमा से उनके बारे में पूछ लेते हैं। तो आज मैं उनका इंटरव्यू, तो हमारे साथ आज दो बाबा जी हैं। एक है गोपाल महाराज जिन्होंने इसी साल परिक्रमा पूरी की है, और दूसरे हैं अमोल महाराज जो कि शेगांव में ही स्थापित है, शेगांव में ही उनका वास्तव्य है। तो आज उन्होंने 2019 में परिक्रमा की। तो चलिए उनका इंटरव्यू उन्हीं के जुबानी सुनते हैं, उनके अनुभव सुनते हैं। नर्मदे हर ठिकाणी मनसाय मासे, त्या ठिकाणी निजरूप तुझे, मीठे तो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोनी। सद्गुरुदेव भगवान की जय। समर्थ सद्गुरु श्री संत गजानन महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण शेगावला आहो आणि कृष्णाजीचा मळा या ठिकाणी आहो। मी गोपाल सहदेवराव नेमाडे, राहणार शेगाव। मी शेगावचाच राहणार आहो। मी सच्चिदानंद महाराज फाळके, शेगावच्या जवळच आहे वास्तव्याला। निश्चितच। कदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदा। नर्मदा मैयाची अनुभूती आणि साक्षात्कार हे नर्मदा परिक्रमा जो स्वतः करतो आणि पायी करतो तोच अनुभवू शकतो। त्याची महिमा इतकी अपरंपार आहे की देवा दैत्यांनी सुद्धा परिक्रमा केलेली आहे। तेव्हापासूनची परिक्रमा चालू आहे आणि आज परिक्रमेचं स्वरूप त्यावेळेस आणि आताचा खूप बदल झालेला आहे। त्यावेळेस काही एवढी व्यवस्था नव्हती। आता आश्रम आहेत, राहायला धर्मशाळा आहेत, आश्रम आहेत, मंदिर आहेत। तर सांगण्यासारखं तर भरपूर आहे, पण जो स्वतः अनुभव घेतो आणि परिक्रमा करतो तो असं समजा धन्य झाला आणि त्याला पुनर्जन्म घ्यायचं काम नाही। हे एक विशेष आहे की तो मुक्त होऊन जातो, या जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन जातो। एवढी शक्ती आहे त्या परिक्रमेत। आणि माझी नर्मदा परिक्रमा मी उचलली 2 डिसेंबर 2024 ला आणि एप्रिल 2 एप्रिलला माझी 4 महिने लागले पूर्ण। 2 एप्रिलला माझी पूर्ण झाली। नमस्कार अमोल दादा। नमस्कार। हे आपल्याबद्दल जरा माहिती द्या ना। नक्कीच। मी अमोल भागवत फाळके, राहायला शेगावच्याच परिसरामध्ये पंचक्रोशीमध्ये राहतो। मी एक वारकरी संप्रदायाचा पायिक आणि साधक आहे। काही 2019 मध्ये मी नर्मदा परिक्रमेचा संकल्प केला आणि त्याच इयरमध्ये मार्च मध्ये मी पूर्ण केली परिक्रमा। साधारण तुम्ही किती महिने लागले तुम्हाला परिक्रमेला? मला साधारण 3 महिने पूर्ण लागले परिक्रमेला। आणि आमच्या गुरुवर्यांची प्रकृती अस्थिर असल्यामुळे मी थोडी घाई केली आणि मला पूर्ण मनसोक्त पद्धतीने परिक्रमेचा अनुभव घ्यायचा होता, पण थोड्या जबाबदाऱ्यांमुळे मला ते त्या पद्धतीने करता आले नाही। आणि परिक्रमा कुठून उचलली होती? मी परिक्रमा ओंकारेश्वर वरून उचलली, दक्षिण तटावर। मग विधिवत संकल्प? हो, विधिवत संकल्प केला आणि मग ओंकारेश्वर वरून परिक्रमेला आरंभ झाला 2019। आणि मग तुम्हाला साधारण काय म्हणजे असं काय झालं, असं झालं वाटलं की आपण परिक्रमा केली? कसं मला वाटलं परिक्रमा उचलावी? मी वारकरी संप्रदायामध्ये असल्यामुळे अध्ययनासाठी पंढरपूरला होतो आणि गुरुवर्यांच्या सेवेत होतो। तिथे बरेचसे साधक आळंदीचे आणि पंढरपूरचे परिक्रमेमध्ये गेलेले होते आणि त्यांचे परिक्रमेचे अनुभव ऐकले, त्यांना प्राप्त झालेल्या अनुभूत्या ऐकल्या आणि एक साधक म्हणून माझ्याही मनामध्ये ती इच्छा उपजली की मीही परिक्रमेला गेलं पाहिजे। आणि ईश्वर अनुभूतीसाठी
आपणही ती साधना केली पाहिजे. ही 2013 ला माझ्या मनामध्ये संकल्पना आली होती आणि मग 2019ला मैयाने माझ्यावर कृपा केली. कदाचित मी त्या वर्षी पात्र झालो असेल परिक्रमेसाठी आणि म्हणून मग मला माईने बोलवून घेतलं आणि मग तिनेच ती परिक्रमा पूर्ण करून छान बोलले की माई परिक्रमा हीच बोलवते. हे मात्र बरोबर आहे, नक्कीच. या मताला आहोत आणि प्रेक्षक म्हणजे मला असं वाटतं की आपलं प्रारब्ध म्हणा. हा, मग ते पूर्वसंचित असल्याशिवाय ह्या गोष्टी नाही घडू शकत. त्याला जन्मोजन्मी आम्ही भोग पुण्य केले तेव्हा या नर्मदे कृपा केली, या उक्तीप्रमाणे. असं म्हणजे परिक्रमेचा नियम आहे की आपल्याला घरच्यांची पहिले संमती असायला लागते. बरोबर. तुम्ही काय संमती वगैरे? संमती माझ्या आई वडिलांची इच्छा नव्हती की मी पायी परिक्रमा करावं म्हणून. गाडी घेऊन जाय म्हणे खर्च किती आला तर चालेल पण गाडीने करा म्हणे, तुम्ही पायी म्हणे इतक्या दूर नको जाऊ म्हणे तू. तर मग त्यांचं मनाचं परिवर्तन केलं, त्यांना समजावून सांगितलं की मी आता नाही करणार तर मग केव्हा करणार. मग ते त्यांचं परिवर्तन झाल्यानंतर त्यांनी मला अनुमती दिली आणि त्यांच्या अनुमतीशिवाय मी निघणारच नव्हतो. आणि घरची धर्मपत्नी आहे तर तिचीच इच्छा होती की आपण परिक्रमा केली पाहिजे. म्हटलं मी आधी करेल नंतर मग आपण दोघं करू. तर याच्यातून मला असं वाटतं की घरच्यांची परवानगी ही फार महत्वाची भूमिका आहे परिक्रमेमध्ये. कारण त्यांची अनुकूलता असल्याशिवाय तुमचा संकल्पच पूर्णत्वाला जाणार नाही. बरोबर, मला हे वाटतं. कारण त्यांची सुद्धा सदिच्छा आपल्या सोबत असणं गरजेची आहे परिक्रमेमध्ये. आपला एक संकल्प असतो की मला परिक्रमा करायची आहे, पण ते पूर्णत्वाला जाण्यासाठी अनेक जण आपापली भूमिका त्याच्यामध्ये साकारत असतात आणि त्यामुळे परमिशन ही घरच्यांची परवानगी घेतलीच पाहिजे. त्यात तुमचा परिवारामध्ये रोल काय, भूमिका काय ही महत्वाची. तुम्ही जर संन्यासी असाल तर तुम्हाला परिवारच नाहीये, कोणाच्या परवानगीची आवश्यकता नाहीये. तुम्ही जर वानप्रस्थी असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला परवानगीची आवश्यकता नाहीये. ब्रह्मचारी असाल तर मी म्हणेल तुम्ही जिथे ज्या संतांच्या सानिध्यामध्ये आहात, ज्यांच्या जवळ तुम्ही वास्तव्याला आहात, ज्यांच्या सेवेमध्ये आहात, ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये तुम्ही साधना करतायत त्यांना सांगूनच त्यांच्या आज्ञेनंतरच तुम्ही तिथून निघलं पाहिजे. आणि जर तुम्ही गृहस्थी असाल तर हे 100% गरजेचं आहे की तुम्ही परवानगी घेतली पाहिजे. तुम्ही जर एक पती असाल तर तुमच्यावर जबाबदाऱ्या आहेत, पत्नीची जबाबदारी, मुलांच्या जबाबदाऱ्या आहेत, तर तुमची एक महत्वाची भूमिका असते. तर तुम्हाला त्या सगळ्यांना ते सांगणं आणि आपली जबाबदारी त्यांच्यावर काही दिवसांसाठी सोपवून मग निघणं हे महत्वाचं आहे. एक मुलगा, तुम्ही जर मुलगा असाल आणि घरात मोठे असाल सगळ्यांमध्ये तर तुमच्यावर ती एक जबाबदारी असते परिवाराची. आणि त्यामुळे तुम्हीही त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना सुरक्षित करून त्या जबाबदाऱ्या कोणावर तरी सोपवून त्यांनाही निश्चिंत करून निघलं पाहिजे. कारण तीच माणसं आहेत की जे तुमच्या साधनेमध्ये फार तुम्हाला सहयोग करतात. त्यांच्या अनुकूलतेमुळेच आपण ती साधना करू शकतो. जेव्हा तुम्ही निघाला तर त्याचे काही नियम आहे का असे, परिक्रमेचे, परिक्रमा उचलतानाचे किंवा परिक्रमेत कसे वागावे, माणसाने काय धारण करावं? निश्चितच आहे. परिक्रमेमध्ये निघताना जे काही आपल्या पूर्वापार चालत असलेली जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये आपण सगळं अभ्यास करूनच बाहेर निघलं पाहिजे. कारण असं आहे की संन्यासी एक असा असतो की ज्याला काही नियमांचं बंधन नाहीये शास्त्रानुमते. तर तो जेव्हा परिक्रमा करतो तेव्हा त्याच्या नियमांमध्ये आणि एका गृहस्थी परिक्रमा करणाऱ्या व्यक्तीमध्ये दोघांच्याही नियमामध्ये बदल आहे. तर शास्त्राचे प्रत्येक अवस्थेमध्ये नियम आहेत. एक साधारण ग्रहस्थ आहे तर त्यांनी कोणत्या नियमांचं पालन केलं पाहिजे त्याच्यासाठी एक नियमावली वेगळी आहे. एक संन्यासी आहे तर तो सगळ्या कर्मांपासून निवृत्त झालेला असतो, त्यामुळे त्यांनी ते कर्म केलेच पाहिजे हे बंधनकारक नाहीये. तर त्याच्याकडे बघून आपण आपली परिक्रमा करू नये, कारण त्याच्या नियमात आणि आपल्यासाठी लागू झालेल्या नियमात मोठा अंतर असतो. तर हे आहे की आपली भूमिका काय आहे. गृहस्थी असाल तर निश्चितच सगळ्या मर्यादा पाळाव्या लागतात. त्या सामाजिक असतील किंवा आपल्या दिनचर्येच्या असतील, इत्यादी सगळ्या नियमांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे प्रामुख्याने. तर नियम, मला असं वाटतं की आपण जसं आपल्या शरीराची काळजी घेतो तसं ज्या मैयेच्या पदरात आपण जातोय, जिने आपला स्वीकार केलाय, तर तिच्या सुद्धा स्वच्छतेची तेवढीच काळजी आपण घेतली पाहिजे. कारण आपण मी म्हणेन एक शब्द की आपण आपली घाण धुण्यासाठी तिथे जातोय, पण आपण आईलाच घाण करण्याचा
एक प्रयत्न करतोय, तो कळत किंवा नकळत आपल्याकडून दोष होतो याचा विचार केला पाहिजे प्रत्येकाने. कारण अनेक जन्मांपासून आपल्याला अनेक दोषांची लागण झालेली असते, अनेक दोष आपल्यात आहेत. आपण आपली पापं धुण्यासाठी जातो, आपल्याला अनुभूतीसाठी आपण तिथं जातोय. त्यामुळे सुचिरभूतता मला असं वाटतं की दोन्ही गोष्टीची पाळली पाहिजे. मैया तर अनादिकालापासून सुचिरभूत आहे, पवित्र आहे. आपण पवित्र होण्यासाठी तिथे चाललोय, तर शक्यतो मैयाला आपल्या अपवित्रतेची बाधा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. एका वस्त्रामध्ये मैयामध्ये स्नान करणं वर्जित आहे, तुमच्या कटीवर दुसरं वस्त्र बांधलेलंच असलं पाहिजे, इत्यादी अनेक गोष्टी आहेत की ज्या सूक्ष्म आहेत आणि त्याच तुम्हाला पुढे फलद्रूप होतात. तुम्ही जेवढी गंभीरता त्याच्यामध्ये पाळता ती पुढे तुमची साधना पूर्णत्वाला नेण्याची भूमिका साकारते. तर हे नियम आहेतच. डाव्या बाजूला नाही उजव्या बाजूला ठेवायचं मैयाला, मैया हमेशा राईट साईडलाच असायला पाहिजे, त्या मैया ओलांडू नये असे, म्हणजे ज्यांना हा एक आहे की आपण परिक्रमा जे घेतो ना, ते मैया आपल्या उजव्या हातालाच असली पाहिजे. तर आपण समुद्रापर्यंत ओंकारेश्वरून परिक्रमा उचलली तर मग समुद्रापर्यंत जातो तर आपल्या उजव्या हातालाच मैया असते. मैयेचं उल्लंघन झालं नाही पाहिजे. तर आपण समुद्रातून तिकडनं त्या तीरावर गेल्यानंतर, उत्तर तीरावर गेल्यानंतर परत आपल्याला उजव्या हातालाच मैया राहते. तर अमरकंटक पर्यंत उजव्याच हाताला राहते. तर उल्लंघन झालं नाही पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे. मला एक असा, म्हणजे जेव्हा मी परिक्रमा उचलली होती तर माझा हा 100% एक्सपिरियन्स आहे की मैया आपल्याला साक्षात्कार देतेच देते. 100% है ना. हा, त्यांचं बघा मैयाचं नाव घेतलं चेहऱ्यावर ज्या हसू आले, म्हणजे ते दिसतच आहेच. प्रत्येकाला मैया रिकाम्या हाताने कोणाला येऊ देत नाही, त्याच्या पदरात काहीतरी देते जे त्याला अपेक्षित होतं. आणि मला असं वाटतं की आपली पात्रता बघूनच आपल्याला काही गोष्टी मिळत असतात. तुम्ही काय अपेक्षित केलंय यापेक्षा तुम्ही ते जे अपेक्षित केलंय त्याला किती पात्र झालात, तुमच्या पात्रतेवर अवलंबून आहे की तुम्हाला ते किती प्रमाणात मिळणार आहे. असं म्हणेन, एखादा माणूस आहे की जो एखादी चपाती खाऊन तृप्त होतो, एखाद्याला 2 खाल्ल्या तरी त्याला भागत नाही, त्याचं पोट भरत नाही. त्याचं कारण आहे की त्याची तेवढी क्षमता आहे पचवण्याची. तर एक साधक जेव्हा परिक्रमा करतो त्याचा हेतू जर साधना असेल आणि त्याची परिक्रमा जर तपश्चर्या असेल तर निश्चितच त्याला अनुभूती प्राप्त होतात आणि त्याच्या पात्रतेनुसार प्राप्त होतात. तर मी असं म्हणेन की चालत असताना आपली पात्रता चांगली होईल. जेवढी माझी पात्रता वाढेल तेवढे मला अनुभव, तेवढी मला अनुभूती आणि तेवढंच मैया मला चांगल्या पद्धतीने स्वीकार करेल कायमस्वरूपी. तर हे बघितलं पाहिजे माणसाने. 100% हा एक तप आहे. म्हणजे नुसतं शारीरिक तप नाही, हा मानसिक, कायिक, वाचिक सगळं हा तपच आहे. सगळ्या पातळीवरच तप आहे. बरोबर. हे निघणं हे पुरे नियोजित असतं, दादा म्हणले. पण त्यानंतर जो आपण जे चालतो रोज एक पावलं चालतो, तिच्या मला असं वाटतं नर्मदा खंड, मैयाचे जे खंड आहे तिथे तेच आपण जल ग्रहण करतो, त्याने शक्ती येते. 100% येते, शक्ती देते आपल्याला. त्याचं कारण आहे की एक शरणागती असते. जेव्हा आपण एखाद्यासाठी साधना करतो, ज्या देवाची म्हणा किंवा एखाद्या शक्तीची म्हणा, तर ती साधना करत असताना आपल्याकडे शरणागती असली पाहिजे. जसं मी मैयासाठी जातोय तर माझी मैयाकडे 100% शरणागती असली पाहिजे. ते ठेवेल त्या अवस्थेत मी राहील, ते देईल ते मी खाईल. मी अट्टहास करणार नाही, मी आग्रह करणार नाहीये, कारण माझी शरणागती आहे. आज तिने माझ्यासाठी ठरवलं असेल की मी इथेच मुक्काम करावा, तर मी तिथेच थांबलं पाहिजे. तिथून पुढे एक पाऊलही शिल्लक टाकण्याची मला परवानगी नाहीये. कारण तर मला असं वाटतं की मैयाच्या सोबत असताना आणि मैया आपल्या सोबत असताना आपण दुसऱ्याची चिंता वाहण्याचं काहीच कारण नाही. वास्तविकता होतं हे की तिथे गेल्यानंतर आपल्याला घरची ओढ लागते, आपण तिथे गेल्यानंतर आपल्याला परिवाराची चिंता सतावते. तर ह्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. कारण मैयाने स्वीकार केलाय तर तीच त्या सगळ्या गोष्टी करून घेईल. तिच्याच प्रेरणेने आपली परिक्रमा होते आणि तिच्याच प्रेरणेने घरच्यांच्या सुद्धा समस्या सुटतील. त्यामुळे तिकडची एक बाजू आपण निश्चिंत मैयावर सोपवली पाहिजे. याला अनन्य शरणागती म्हणतात. कारण तिने मला स्वीकार केलंय तर मला असं वाटतं माझं सुख आणि माझं दुःख या सगळ्या बाजू ती सांभाळेल. त्यामुळे मी निश्चिंत राहिलं पाहिजे. मग तुमचे काहीतरी अनुभव किंवा अनुभूती तुम्ही आमच्या प्रेक्षकांबरोबर शेअर कराल, कारण
बरेच लोक अनुभव सांगत नाही, पण मला असं वाटतं की का सांगावं, तर आपणच प्रेरणा स्तोत्र असतो जे बघतो. मैयाला प्रचाराची गरजच नाहीये, पण आपले अनुभव आपण सांगितलं तर कदाचित समोरच्याला तर ते 100% तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण न सांगण्याच्या पाठीमागे सुद्धा काही कारण असतात. की आपण जे अनुभवलंय त्याचा लोप होतो, त्याचा असलेला जो आनंद आहे तो आपल्याला अनुभवता येत नाही त्या पातळीवर. आणि काय सांगावं, आमचे गुरुजी नेहमी म्हणायचे की जे डोळे बघतात त्यांना सांगण्यासाठी तोंड नाहीये, आणि जे तोंड सांगतंय त्यांनी बघितलेलं नाहीये. त्यामुळे ते अनुभव असे आहेत की तुम्ही नाही व्यक्त करू शकत तुमच्या शब्दांमध्ये, कारण शब्दांची सुद्धा एक मर्यादा आहे की ते कुठेतरी थांबतात. बरोबर. ते शब्द कधीच तुमचा अनुभव मांडू शकत नाही पूर्ण. तर पूर्ण नाही, पण एक अनुभव मी माझा नक्की सांगेन प्रेक्षकांना, की मी उत्तर तटावर असताना बर्मानमध्ये पोहोचलो आणि पहाटेच स्नानाला गेलो घाटावर, आणि शरीराची अवस्था अशी होती की मला दोन्ही बाजूला किडनी स्टोन होते 36 mm चे. पण अशाही परिस्थितीमध्ये मला कधी अडचण नाही आली, कधी त्रास नाही जाणवला. पण एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये मी फारच घाई केली होती, कारण गुरुजींची प्रकृती अस्थिर असल्यामुळे चालण्यात वेग होता, आणि चालून चालून कॅल्शियमचा स्तर कमी झाला होता शरीरातला. त्यामुळे गुडघ्यांमध्ये त्रास उद्भवला होता. तर प्रचंड वेदना व्हायच्या. संध्याकाळी आश्रमावर थांबल्यानंतर प्रसादीसाठी उठून जाण्या इतकं सुद्धा बळ माझ्या शरीरामध्ये म्हणजे मला वाटायचं की नाहीये. पण ते सगळं आपोआप होत होतं. एक दिवस प्रचंड वेदना होत होत्या, पण त्या सहन करत जेव्हा मी मैयाच्या काठावर स्नानासाठी बसलो, स्नान करत असताना मला अचानक भीती वाटली की माझी परिक्रमा तर अपूर्ण राहणार नाही ना. कारण मी अनेकदा ऐकलं होतं की अनेकांची परिक्रमा अपूर्ण राहते. त्याला अनेक अडचणी, कुणाला परिवाराची समस्या असते, कुणाला शारीरिक व्याधींची समस्या असते. तर मला सुद्धा शरीराची एक व्याधी जाणवत होती. मग त्या भीतीने माझ्या डोळ्यातून अश्रू आले आणि मी रडायला लागलो की माझ्यासाठी एक साधना आहे, माझ्यासाठी एक तपश्चर्या आहे, आणि हे अपूर्ण मला मान्य होणार नाही. मी तुला शरण आलोय, तू कसं का होईना पण मला पूर्ण करून घे, मला स्वीकार कर, मी जसा आहे तसं स्वीकार कर. तर मला परत नाही जायचंय. मग रडत होतो आणि स्नान करत होतो. स्नान झालं माझं. त्याच अवस्थेत मी पुन्हा जिथे थांबलो होतो विश्रांतीसाठी तिथे पोहोचलो. मैयाची आरती केली. आरती करत असताना सुद्धा मी सतत रडत होतो. स्तोत्र वगैरे गायलं. मैयाला पुन्हा एकदा साष्टांग दंडवत घातला, आणि जसं दिनचर्येमध्ये पुन्हा परिक्रमावासी चालतो तसंच मी निघालो. पण दिवसभरात मला अनुभव आला की माझ्या शरीरामध्ये जे काही बदल होत होते ते मला जाणवत होते विशेषत्वाने. म्हणजे एक वेगळीच ऊर्जा मला प्राप्त झाली होती. आणि तेव्हापासून पूर्ण परिक्रमा होईपर्यंत मला कधी विकनेस आला नाही, मला पुन्हा कधी गुडघ्यांचं दुखणं आलं नाही, आणि कुठल्याच शरीराच्या व्याधीने मला कधी रडवलं नाही. तर हे एक मला वाटतं की शरणागती पत्करल्यानंतर मैया तुम्हाला सगळ्या गोष्टीमध्ये सक्षम करते. फक्त तुम्हाला तुमची बाजू मांडायची आहे, तुम्हाला तुमचं गाऱ्हाणं तिला सांगायचंय. फक्त त्याचा हेतू उत्तम असला पाहिजे. तुमचा हेतू जर शुद्ध असेल, तुमचा हेतू जर चांगला असेल तर ते 100% पूर्ण करते. पूर्णच करणार. परिक्रमेमध्ये पायी चालताना आपल्याला यज्ञ पावला पावली घडत असतो, आणि चालताना असे अनुभव येतात का खरोखर साक्षात्कार कशाला म्हणतात. आणि मैयाला पूर्ण आपण ज्यावेळेस संकल्प घेतो ना त्यावेळेस आपण पूर्ण मैयाचे होऊन जातो. आणखी पूर्ण जीवन समर्पण भाव तिथं निर्माण होतो. आणि चालताना एवढे अनुभव येतात का आता तुम्हाला म्हणजे किती सांगावं. ओ मैया जे म्हणाल ते खाऊ घालते. हो, नुसतं बोललात मला गुलाबजामुन पाहिजे आज, हो संध्याकाळी गुलाबजामुन तयार तुमच्यासाठी. एवढा अनुभव घेतलेला आहे की आपण गजानन महाराजांच्या दरबारामध्ये बसलेलो आहोत. हो, साक्षात गजानन महाराजांनी दर्शन तर दिलं, पण येऊन आम्हाला एका केटलीमध्ये दही आणलं. मंडलाच्या जंगलमध्ये
त्या दिवशी प्रगट दिन होता आणि महाराजांना मी अशी विनंती केली की महाराज आज शेगाव मध्ये नाही आहे मी, कारण की दर प्रगट दिनला आम्ही इतका उत्सव साजरा करतो आणि आज दर्शन म्हटलं आज परिक्रमेत असल्यामुळे माझं दर्शन नाही झालं. त्या जंगलमध्ये एक मंदिर सापडलं आणि ते त्याचं चॅनेल गेट लावलेलं होतं आणि म्हटलं आता आम्ही थांबलो तिथं आराम करू म्हटलं इथं थोडासा, कारण की ऊन खूप होतं. हो ते चॅनेल गेट उघडलं मी तर आतमध्ये साक्षात गजानन महाराज. म्हटलं सांगा आपण, म्हटलं आत्ताच विषय केला की म्हटलं आज गजानन महाराजांचं दर्शन पाहिजे. आतमध्ये गजानन महाराजचं मंदिर होतं. अहो तिथं सिद्ध बाबा लिहिलेलं होतं, श्री सिद्ध बाबा मंदिर. तर तिकडे कदाचित म्हटलं इकडे सिद्ध बाबा म्हणत असतील, आपल्याकडे गजानन महाराज म्हणतात. तर तिथं बसलो आम्ही आणि गजानन महाराजांचं स्तोत्र म्हटलं, भावांनी म्हटली आणि नंतर मग तिथं एक साधू महात्मा आला भगवाधारी. त्याच्या हातात कॅटली आणि गुळाची एक पुडी होती. तर तो म्हणे बाबा मुझे मैया ने भेज दिया, बोले आप भूखे हो बोले सुबह से. मैंने बोला हाँ बाबा भूखे तो है, सुबह से चाय भी नहीं मिली, अब 12 बज रहे लेकिन अब क्या करेंगे. ये तो मुझे मैया का संदेश आया बोले कि आप भूखे हो बोले, तो मैं मेरे पास तो था कुछ नहीं बोले, ये दही था तो ये दही लेके आए बोले. अहो तिथं आम्ही 5-6 जण होतो परिक्रमावासी. त्या 5-6 जणांनी एवढ्याशा कॅटलीतलं 2-2 ग्लास दही पिलं तरी त्या कॅटलीतलं दही संपायला तयार नव्हतं. एवढे अनुभव आम्हाला आले. एकादशीच्या दिवशी एक दुसरा अनुभव असा आहे, एकादशीच्या दिवशी आम्ही खरोखर त्या दिवशी आमच्या पोटात काहीच नव्हतं. 11-12चा टाइम झाला, मैया बाजूलाच कडेलाच होती. म्हटलं आता म्हटलं आपण जल भरून घेऊ आपल्या कमंडलू मध्ये आणि मार्गक्रमण करू. जल घ्यायला गेल्यानंतर माझ्या जवळ असं 2-3 किलोचं असं पपई असं वाहत 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 माझ्या जवळ आलं. मैयातून वाहत आलेलं होतं ते असं, आणि तिथे येऊन माझ्या जवळ येऊन थांबलं. जल घ्यायला गेलो तेव्हा पपईच हातात आलं. मी पपई घेतलं. हो त्याचं देठ सुद्धा ताजं होतं की आत्ताच तोडलं. हा तर असे बरेचसे अनुभव आहेत की जे एवढं. आमच्या सोबत एक मैया होती. ती मैया म्हणे आपण इतक्या घनदाट जंगलातून चाललो म्हणे, आपल्याला कोणताच वन्य प्राणी दिसला नाही म्हणे, साप सुद्धा दिसला नाही. बस एवढं म्हटलं आणि 4 पावलं टाकत नाही तर 8-10 फूट लांब साप आमच्या दोघांच्या मधून गेला. म्हणजे फक्त तुमचं तोंडातून तुम्ही काढा मैया तेच देते. इतकं साक्षात्कार आहे मैयाचा. अनुभव तर एवढे आहेत की सांगाल तर आपल्याला खूप वेळ जाईल, इतका साक्षात्कार आहे मैयाचा. आणि असं मला असं वाटतं की खूप मैया भरभरून देते, फक्त आपण आपलं पदर तेवढा मोठा असला पाहिजे. मी कुठे कमी जर पडलो नाही तर हे 100% आहे की मैया देण्यासाठी उदारच आहे. तिच्या कृपेमध्ये काही कमी नाहीये. कमी माझ्याच मध्ये असू शकते जर मला काही मिळालंच नाही तर. रिकाम्या हाताने जर मी आलो तर हे 100% खात्री आहे की मी कुठेतरी कमी पडलोय म्हणून मी रिकामा आलो. मी जर कुठे कमीच पडलो नसेल तर मग मी रिकाम्या हाताने येणारच नाही. मला ते सगळं मिळेल ज्याची मी अपेक्षा केली होती आणि जे मला अपेक्षित होतं. परिक्रमेत आपण निघतो तेव्हा ग्रुपमध्ये एकटं निघालो किंवा ग्रुप निघालो, तुम्हाला काय वाटतं दादा? मला तर असं वाटते का एकही सोबती नको. आपल्यासोबत आई आहे तर आईच्या पदरात आपण 100% सुरक्षित आहोत. तर सोबती करायची गरजच नाही. तुम्ही किती लोक होता जेव्हा निघाला? बदलत गेले, नवीन जुळत गेले, जुने तुटत गेले. काही कोणी थांबतं कोणी चालतं. पण मी घरून निघालो ना तर मैयाच्या भरोश्यावर निघालो आणि एकटाच निघालो. मी कुणाच्या सहकार्याची अपेक्षाही केली नाही, कारण की मैयाजवळ चाललो, आईजवळ चाललो. आईचा हात पकडून टाकला ना तर मुलगा सुरक्षितच असतो. हे अनुभवलं मी. 100% तुटतात. कारण प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे आणि प्रत्येकाला त्याच्या वाटेवर येणारे अनुभव भिन्न असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा सामूहिक चालता तेव्हा जर तो एक अनुभव तुमच्याच प्रारब्धात असेल तर तुम्ही सामूहिक चालत असताना तुम्हाला तो नाही मिळू शकत, कारण तुम्ही इतरांच्या सोबत आहात. तुम्ही जर एकटे असलात तर तुमच्या प्रारब्धामध्ये असलेला जो अनुभव आहे तो तुम्हाला 100% मिळेल आणि त्याचा लाभ
त्याचा आनंद तुम्हाला आयुष्यभर टिकून राहील, कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहील. त्यामुळे एकट्याने चाललं तर हा एक मोठा त्यातला फायदा आहे की तुम्हाला तुमच्या वाटेवर जे जे मैयाने सुनिश्चित केलंय ते तुम्हाला मिळत जाईल. त्यामुळे एकट्याने चाललं पाहिजे. असंही होऊ शकते की आपल्या सोबत जो चालतो ना, मैयाला त्याला द्यायचं नसते, आपल्यालाच द्यायचं असते. तो सोबत असल्यामुळे आपल्याला वंचित राहतो, आपण वंचित राहतो. म्हणून एकटं चाला आणि मैया तुमची सुरक्षा करायला बिलकुल तयार आहे. 10 पावलं समोर आणि 10 पावलं मागे मैया चालते, एवढा अनुभव मला आलेला आहे. तुम्हाला चालत असता एकटे चालण्यामध्ये अनेकांना भीती वाटते, म्हणजे मी सुरक्षित आहे का नाही याची त्यांना चिंता असते. पण मी म्हणेल तटावर मैयाच्या उत्तर तट असेल किंवा दक्षिण तट असेल, तिथे वास्तव्याला असलेल्या प्रत्येक माणसाला त्यांच्या पूर्वापार चालत आलेली जी परंपरा आहे ती माहिती आहे की परिक्रमावासियांसोबत कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, त्यांची कशी सेवा केली पाहिजे. त्यामुळे त्यांच्यात आपण सुरक्षितच आहे. आपण उगाच स्वतःला अनकम्फर्टेबल करून घेण्यात काही अर्थ नाहीये. आपण सुरक्षित आहोत. जेव्हा जेव्हा तुम्ही एकटे असता आणि तुम्हाला गरज असते तेव्हा मला इथं रस्ता सुचत नाहीये, पगदंडी म्हणतात चालत असताना, 2-3 फाटे फुटले असतील रस्त्याला, मग कुठल्या रस्त्याने जावं, तर मी म्हणेल काही गरज नाहीये कोणाची. मी एकदा महाराष्ट्रामधून जेव्हा आपण गुजरातमध्ये जातो गोरा कॉलनीसाठी, चालत असताना मला रस्ता सुचत नव्हता. मग एक भैरवी म्हणतात त्याला, जसं आपण कुत्री म्हणतो त्याला, तर जवळजवळ 19 किलोमीटर एक कुत्रा आमच्या सोबत चालत होता. तर जिथे रस्ता सुचत नव्हता तिथे कोणीतरी उभं राहतं तुमच्यासाठी, कोणीतरी रस्ता दाखवतं. तुमच्या नर्मदे हरला प्रतिसाद 100% मिळेल. मग ती प्रकृती देईल, मग तिथली जनावर देतील, तिथले पशु पक्षी देतील, तिथले वृक्ष देतील, पण तुम्हाला प्रतिसाद मिळेल, हे 100% खरं आहे. त्यामुळे एकटं चालण्यात हे एक साध्य होऊ शकतं. आम्ही चालत असताना मैयाचं जे स्तोत्र आहे त्याचंच गायन करायचो. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अजून त्याच्यात 2-3 सूत्र आम्ही थोडे ऍड केले होते की त्वदीय पाद पंकजम भजामि देवी नर्मदे, अजून एक पूजामि देवी नर्मदे आणि एक नमामि देवी नर्मदे. वारंवार त्याचं घोक करत आम्ही चालायचो. मी म्हणेल की ते उत्तम शरणागती आहे. कारण मैयाच्या किनाऱ्यावर जाऊन जर तुम्ही इतर कुठल्या तरी तत्वाची साधना करत असाल किंवा त्याचं स्मरण करत असाल तर तुम्ही पूर्ण मैयाला स्वीकार केलं नाही असं. तर तिथे असताना तीच एक असली पाहिजे, तिच्या व्यतिरिक्त दुसरं कोणी नाही, मग तुम्हाला ते सगळं प्राप्त होईल. आणि आपण जिथं थांबतो ना, उशीर झाल्यानंतर जो आश्रम असतो तिथला जो मठाधिपती आहे त्यांना प्रसादी बनवण्यासाठी त्यांना पण थोडा वेळ लागतो आणि आपण उशिरा पोचलो तर त्यांचं नियोजनात व्यत्यय येतो. मग उशिरा पोचल्यानंतर त्यांना भोजन प्रसादी मग परत आपल्यासाठी वेगळी करावं लागते. आपल्याच्याने कोणाला त्रास नाही झाला पाहिजे याची दक्षता घेतली पाहिजे. बरोबर. एक खूप छान म्हण मला या परिक्रमेत कोणीतरी सेंटेन्स म्हटलं होतं की अन्न क्षेत्र का अन्न और साधक का क्षण, अगर आपने बर्बाद किया तो आपको कहीं भी मोक्ष नाही. ही सगळ्यात मोठी हानी असते, कारण त्याचा वाया गेलेला क्षण परत येत नाही. त्याला प्रत्येक क्षण त्याच्या साधनेसाठी उपयोगात आणायचा असतो. आणि अन्न तर अशी गोष्ट आहे की मैयाच्या परिक्रमेला तुम्ही जेव्हा निघता तेव्हा तुम्हाला अन्नाच्या कणाची सुद्धा महती कळायला लागते. कारण अनेकदा असं होतं की तुमची परीक्षा म्हणून का होईना पण तुम्हाला उपाशी ठेवल्या जातं. हा शब्द फार महत्वाचा आहे की जाणीवपूर्वक तुम्ही किती सहन करू शकता तुमच्या साधनेमध्ये, तुमच्या शरीराला तुम्ही किती कष्ट देऊ शकता, तुम्ही तुमच्या निर्णयावर किती ठाम आहात. तर हे बघण्यासाठी तुमच्यावर उपाशी राहण्याची सुद्धा वेळ येऊ शकते, पण तिथे तक्रार नसावी. ते स्वीकार करता आलं पाहिजे तुम्हाला की आज मला उपवास घडावा ही मैयाची इच्छा आहे आणि हा माझ्या साधनेचा भाग आहे. त्यामुळे मी तेही स्वीकार केलं पाहिजे. तुम्ही जसं आता आश्रम मिळाला, तुम्ही आपलं सगळं अष्टक आणि आरती केल्यानंतर त्यानंतर मग झोपण्याच्या अगोदर वेळ तेव्हा तुम्ही काय करायचं? एक वेळ त्या प्रत्येकाची वेगळी भावना असते. प्रत्येक जण मी थांबल्यानंतर मला का जाणून घ्यायचंय तर आम्ही जे सांसारिक लोक आहे, आम्ही जी स्त्री आहे, मी परिक्रमा केली तर मी जाऊन पोळ्या करायची किंवा आज जाऊन हेल्प करायची. तर तुम्ही जसं विचारलात मला की कुठल्या कुठल्या धार्मिक स्थळांवर गेलं पाहिजे,
मी म्हणेन प्रत्येक ठिकाणी गेलं पाहिजे जिथे जिथे संतांनी साधना केली, तपश्चर्या केली आणि ते सिद्ध अवस्थेला पोहोचले जिथे बसून. तर अशी बरीचशी ठिकाणं आहेत. काही ऋषींच्या समाध्या आहेत, काही संतांच्या समाध्या आहेत. तर ती स्थानं परिक्रमेमध्ये भेटत जातात. तर तुमचं सौभाग्य असेल तर हे गरजेचं नाही की ते प्रत्येकाच्याच वाटेवर येईल. तुमच्या भाग्यात जर त्यांचं दर्शन असेल, तुमच्या भाग्यात जर त्यांच्या समाधीपर्यंत जाणं असेल किंवा तो एक अनुभव मैयाला तुमच्या पदरात द्यायचा असेल तरच तुम्ही तिथं पोहोचता. आणि अशी ठिकाणं आहेत जसे डोंगरेजी महाराजांचे आहेत, गोंदवलेकर महाराज आहेत, आता सियाराम बाबा आहेत. असे महात्मे मैयाच्या काठावर वास्तव्य करून गेलेत. अजून सियाराम बाबा आहेतच. तर ते मैयाचा आपल्याला परिचय करून देतात. कारण आपण उथळ असतो, आपल्याला ती स्थिरता नाही, अजून मैयाकडे बघण्याची ती दृष्टी नाही आपल्याकडे, कारण आपण त्या पद्धतीने अजून तिला जाणून घेतलं नाही. त्यांनी ते अनुभवलंय, तिला जाणून घेतलंय. तर त्यांच्या जवळ गेल्यानंतर ते खऱ्या अर्थाने आपल्याला मैयाचा परिचय करून देतात. आणि तिथे जाण्याचा दुसरा एक फायदा असा आहे की तिथे एक ऊर्जा प्राप्त होते आपल्याला, एक विशेष ऊर्जा की जिच्या शोधात आपण परिक्रमेसाठी निघालो होतो. तर त्या ठिकाणांवर गेलं पाहिजे, तिथे वेळ दिला पाहिजे, तिथल्या त्या सगळ्या असलेल्या वलयाचा अनुभव घेतला पाहिजे. कारण तिथे बसून त्यांनी जी साधना केली त्या साधनेनंतर त्या भूमीला जे विशेषत्व प्राप्त झालंय तर ते तुम्हाला अनुभवता येऊ शकतं. तर मी म्हणेन प्रत्यक्ष दर्शन नाही, पण ते अनुभवल्याने तुम्हाला अप्रत्यक्ष दर्शन निश्चितच मिळणार. दादा इतकं छान बोलतात ना की आम्ही इतकी मंत्रमुग्ध झालोय. परत असं ही मुलाखत संपूच नाही असं आम्हाला खूप एकदम, पण वेळेच्या अभावी काही ना काही आपल्याला मार्ग राहणार. मला एक अंतिम विचारायचं होतं दादा, जसं आपण परिक्रमेत निघालो, परिक्रमा संपूर्ण झाली, तर एक काय सेवेला निघतो आपण, साधनेला निघतो, काहीतरी एक भाव असतो. तुमच्या हिशोबाने काय म्हणजे सेवा करावी, सेवा किंवा साधना करावी, तर साधना कशी करावी? प्रत्येकाच्या दृष्टीने साधना हा वेगळा विषय आहे. जसं एखादा गृहस्थ, त्याला साधनेची विधी माहिती नाही आणि तो विधीपूर्वक साधना करू शकत नाही, कारण त्याला अनेक अडचणी असतात. शारीरिक अडचणी आहेत, पारिवारिक अडचणी आहेत. त्यामुळे साधनेमध्ये ज्या नियमांचं पालन केलं जातं ते त्याच्याकडून होणं शक्य नसतं. मग त्याच्यासाठी साधना काय आहे? तर त्याच्यासाठी साधना ही सेवा सुद्धा एक उत्तम साधन आहे. तर तुम्ही परिक्रमेमध्ये असलेल्या सगळ्याच परिक्रमावासियांची सेवा करून एक साधना करू शकता. आश्रमांमध्ये व्यवस्था. आता महाराष्ट्रामध्ये आपण जेव्हा परिक्रमा उचलतो आणि परिक्रमा आपल्यासाठी संपूर्ण झाली ते मैयाच्या रूपाने होऊन जाते. तर परिक्रमा झाल्यानंतर आणि परिक्रमा जेव्हा आपण परिक्रमा उचलतो तो क्षण आणि जेव्हा परिक्रमा पूर्ण होते तेव्हाचा आपला व्यक्तिमत्व आणि परिक्रमा झाला तर व्यक्तिमत्व, असं वाटतं का त्याच्यात काही फरक असतो? 100% फरक असतो. कारण जसं मी म्हणेन, एखाद्या संतांचा स्पर्श होण्याआधीचे आपण आणि संतांचा स्पर्श झाल्यानंतरचे आपण हा जसा फरक असतो, जसं आपण गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये अनुभवू शकतो, ज्ञानोबा तुकोबांच्या चरित्रामध्ये अनुभवू शकतो, तर तसं आहे मैयाचा स्पर्श झाल्यानंतरचे आपण काही वेगळे असतो आणि त्याच्या आधी आपण फार वेगळे असतो. माझ्या बाबतीत माझा हेतू परिक्रमा करण्याचा फार वेगळा होता. मला माझ्यामध्ये शुष्कता वाटायची, कोरडेपणा वाटायचा. मी जे करतोय असं वाटायचं की हे सगळं कोरडं आहे, अजून याला स्पर्श नाही झाला, अजून याला ओलावा नाही आला आणि मला तो ओलावा प्राप्त करायचा होता. तर तो कशाने होईल? तर मी मैयाचा आश्रय घेतला आणि मैयाने मला तो ओलावा दिला. आता मी भरलोय त्या ओलाव्याने. तर छान वाटतं. बदल आहे. मी पूर्वी अस्थिर होतो, आता स्थिर आहे. तर हा त्यातला सगळ्यात मोठा बदल आहे की मैया. इंटरप्ट करते, सॉरी, पण प्रेक्षकांना सांगू देऊ की महाराज या वयात महाराज म्हणतात ते अतृप्त होतो आणि समाधानी आहे. आम्हाला म्हणजे कालात मारलं सगळं, कारण दादांचं वय किती दादा? 28 वर्ष. 28 अवघ्या 28 वर्ष आयुष्यात हे एवढे तृप्त आहे बघा. आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही पूर्ण असं एवढं आयुष्य असंच काढून टाकलं. नाही, मैयातला शरण गेल्यानंतर मी म्हणेल प्रत्येकाला तृप्तीचा ढेकर येतो आणि त्यासाठी आपण तिची कास धरावी.
जसं माऊली ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात की जोपर्यंत वासराचं पोट भरत नाही तोपर्यंत ते वासरू गाईच्या कासेला हुंदके देतो आणि तिला कळतं की हा हुंदके देतोय अर्थात त्याचं पोट भरलेलं नाही. आणि जेव्हा तो तृप्त होतो तेव्हा तिला कळतं की आता याने हुंदके देणं बंद केलंय अर्थात हा तृप्त झालाय. तर असं आहे की माझं पोट भरत नाही तोपर्यंत मी मैयाच्या जवळ गेलंच पाहिजे आणि एक दिवस असा येईल की ते मला तृप्त करण्यासाठी ते सगळंच देऊन टाकेल ज्याच्या अपेक्षेने मी तिचा आश्रय घेतो वारंवार. तर हे महत्वाची भूमिका. दादांचं एक एक शब्द खरं आहे, कारण त्याची साथ घंटा पण देतोय. एवढं आम्ही आज एवढं छान परिसरात बसलोय कृष्णाजींच्या मनामध्ये आणि तेवढा वेळ बघा एवढा त्यांचे एक एक अनमोल शब्दच एवढे सुंदर आहेत. जसं नाव तसं त्यांचं शब्द आहे आणि एवढे 100% ते बोलतात आहे ना. मग असे साक्ष पण ते घंटी बार बार सारखी सारखी आम्हाला देते. खूप अनमोल वचन ऐकायला मिळतात आम्हाला. आणि तुमच्यात काय बदल झाला दादा, तुम्हाला काय वाटतं? लोभ मोह माया मत्सर हे सर्व निघून गेलं आणि मैयाचा एवढी कृपा झाली की मैयाने माझ्या जीवनात खूप बदल घडवून आणला आणि माझा स्वभाव आधी रागीट होता, आता खूप शांत झाला. हा एक सर्वात मोठा बदल आहे. मैयाला खूप राग यायचा आधी, पण आता खूप शांत स्वभाव झाला. मुळे हा बदल खूप मोठा आहे माझ्या. हो. तुमच्या हिशोबाने या पूर्ण परिक्रमेचे, कारण हा हे सोपं नाहीये, तप आहे हा एवढे मोठं तप केल्यानंतर एवढी तपस्या केल्यानंतर त्याचं फलित काय, म्हणजे प्रेक्षकांना पण असं जाणून घ्यायला आवडेल की याचं फलित काय. म्हणजे सगळे करतात म्हणून मी करावं किंवा सगळे जातात मी जावं असं तो नाही, पण याचं फलित प्रत्येकाला जाणीव झालं म्हणजे का फलित काय त्याचं. फलित मी म्हणेल तुमचा दृष्टिकोन काय आहे, परिक्रमा करण्याचा हेतू काय आहे. तुम्ही कुठल्या तरी हेतूने घरून निघालात की माझा हा हेतू पूर्ण झाला पाहिजे म्हणून मी परिक्रमा करतो. आणि तुम्ही जर निष्काम असाल तर तुम्हाला कुठल्याच हेतूची गरज नाही. आणि निष्काम माणसाला जे प्राप्त होतं ते सकामाला कधी प्राप्त होऊ शकत नाही, कारण त्याच्यात कशाचीच मर्यादा नाहीये. जेव्हा एखादा सकाम व्यक्ती जसं आपण मैया परिक्रमा सुरू करत असताना संकल्प करतो, त्या संकल्पामध्ये प्रत्येकाचा हेतू वेगळा असतो. कोणी आरोग्यासाठी परिक्रमा करतो, कोणी साधना म्हणून परिक्रमा करतो. तर जेव्हा आपण परिक्रमा उचलतो तेव्हा तिथे संकल्प करत असतानाच ते वदवून घेतात की तुम्ही कशासाठी परिक्रमा करताय. तर मी म्हणेन प्रत्येकाला फलश्रुती वेगळी आहे. तुम्ही परिक्रमा केली तेव्हा तुम्हाला त्याचं फळ काही वेगळं प्राप्त झालं. त्यांनी परिक्रमा केली त्यावेळेस त्यांच्या जीवनात फलश्रुती वेगळी होती. मी जेव्हा परिक्रमा केली तेव्हा माझ्या जीवनामध्ये फलश्रुती वेगळी होती, कारण आपल्या सगळ्यांचा हेतू वेगळा होता परिक्रमा करत असताना. तर मी म्हणेल जो काही हेतू असेल त्यानुसार त्याची फलश्रुती असते. फक्त एवढंच की करत असताना आपण कुठे कमी पडू नये, कारण कमी जर पडलात तर तुमच्या परिक्रमेनंतर तुम्हाला जे प्राप्त होणार आहे त्यात सुद्धा काहीतरी तुम्हाला न्यूनता दिसेल. हे 100% परिक्रमा करणारांनी मैयाचं पावित्र्य जरूर राखावं एवढं मी आवर्जून सांगू इच्छितो की त्यांनी मैयाचं पावित्र्य राखलं पाहिजे, पवित्रता राखली पाहिजे. बस एवढी विनंती कळकळीची आहे. कारण जिच्याकरता आपण एक घर दार माणसं सोडून आपण निघालोय ती तर वाहतेच आहे, तिला गरजच नाहीये एवढा. ती अनादी कालापासून पवित्र आहे. आपण कितीही अपवित्र करण्याचा प्रयत्न केला तरी ती पवित्र होणार नाही, अपवित्र होणार नाही. ती अनेक जीवांना पवित्र करते, अपवित्रांना पवित्र करणारी आहे, त्यामुळे तिला अपवित्रतेचा स्पर्श होत नाही. साधारण एकंदरीत खरं सांगू या नोटवर मला परत यांच्याशी बोलणं थांबा हा मला स्वतःच आवडता येते, कारण अजून यांच्याकडनं खूप जाणून एक लालच म्हणून विचारते, अजून काहीतरी तुमचे असे अनुभव तुम्ही आमच्यावर शेअर केले तर. अनुभव मी वारंवार म्हणेल की तुमचा अनुभव सांगा. माझा अनुभव हा आहे की मला जाणून घ्यायचं होतं, म्हणजे मी ज्यांची उपासना करतो, ज्यांची साधना करतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी ज्या मैयाचा आश्रय घेतला की जी मला त्यांच्या मांडीवर नेऊन बसवू शकते एवढं जिचं सामर्थ्य आहे, तर मी प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर संवाद साधण्याचा प्रयत्न करायचा.
तर तो संवाद मी मैयाशी साधण्याचा प्रयत्न करायचो की मला काय प्रश्न पडताय. मग मी ते इतर कोणाला न विचारता मैयाच्या घाटावर बसायचो आणि बसल्यानंतर ते प्रश्न माझ्या मनात उद्भवायचे आणि हळूच मला त्याचं उत्तर सुद्धा मैयाच्या प्रेरणेने प्राप्त व्हायचं. एक दिवस असंच मी गोवत्स घाटावर थांबलो होतो आणि सुंदर घाट होता, एकांत होता आणि तो माझ्या साधक वृत्तीला पोषक होता. तर गोवत्स घाटावर काही कन्या भोजनानंतर मी एकांतामध्ये गेलो. तिथे अफाट शांतता होती. मग एका भल्या मोठ्या दगडावर बसलो आणि बसल्यानंतर मी अनेकांचे अनुभव ऐकले होते. वास्तविकता मी अनेक संन्याशांच्या संपर्कामध्ये त्यांचे अनुभव ऐकले परिक्रमेमध्ये असताना. तर मलाही वाटलं की मला अशा पद्धतीचा अनुभव पाहिजे. आणि मग मी तिथे बसल्यानंतर मैया असं स्मरणात आलं माझ्या. मी वाचलं होतं एका ठिकाणी की मैयाचं जल हर हर म्हणून असं वारंवार कल्लोल करत असतं. तर मला ते ऐकायचं होतं आणि त्यातली स्पष्टता ते अनुभवायचे होते. एकांतात तिथे बसलो थोडा वेळ ध्यानामध्ये आणि थोड्या सगळ्या वृत्तींना अंतर्मुख करून थोडा स्थिर झालो. आणि झाल्यानंतर मग मी एकरूप झालो त्या पाण्याबरोबर आणि त्याचा जो येणारा आवाज होता त्याच्याबरोबर. मग थोडे अजून वेळ गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी ज्याच्यासाठी बसलोय किंवा जे मला अनुभवायचं होतं ते आता वारंवार माझ्या कानावर आदळत आहे. हर 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 म्हणून मैयाचं जल मला वारंवार वारंवार त्याचे जाणीव करून देत. आणि दुसरा एक अनुभव माझा असा होता की महाशिवरात्री जवळ होती. जबलपूरच्या फार पाठीमागे होतो आणि मी मैयाला विनंती केली की मला तुझ्याकडून काहीतरी भेट पाहिजे. आणि हेतू हा होता माझे परिक्रमा करतानाच की मला सांसारिक कुठलीच अपेक्षा नव्हती की मला हे प्राप्त होऊ दे किंवा ते होऊ दे. तर मी मैयाला हे प्रार्थना केली की मला उपासनेसाठी साधनेसाठी एक शिवलिंग दे. तुझ्या शिवलिंगाची फार मोठी महती आहे. तर मला सुद्धा भेट म्हणून तुझ्याकडून फक्त शिवलिंग पाहिजे, याच्या व्यतिरिक्त मला काही नकोय. आणि आयुष्यभर मी ज्याची साधना करेन, आयुष्यभर मी ज्याची पूजा करेन. तर असंच प्रवाहामधून चालत असताना माझ्या पुढे 2 नाशिकची माणसं चालत होती. त्यांच्यात आणि माझ्यात अंतर पडला कालांतराने. चालत असताना मी सारखं मैयाच्या त्या प्रवाहामध्ये बघत होतो. तर बघता बघता मला एक सुंदर असं शिवलिंग सापडलं. तर त्याआधी एका संगमावर, मला संगमाचं नाव आठवत नाही, पण एक मोठं शिवलिंग माझ्या हाताला लागलं. तिथून परिक्रमा खूप शिल्लक राहिली होती. ते शिवलिंग हातामध्ये घेतलं आणि मैयाला प्रार्थना केली की तू मला भेट म्हणून शिवलिंग दिलंय, पण हे शिवलिंग मोठं आहे. मी अजून माझी परिक्रमा खूप राहिली आहे. मी एवढं घेऊन परिक्रमा पूर्ण करणं मला अडचणीचं वाटतंय. मी तुला हे सोपवतोय, मला पुन्हा हेच शिवलिंग लहान स्वरूपामध्ये नंतर दे. जेव्हा शिवरात्री आली तेव्हा मी संकल्प केला, मैया पुढे माझी भावना व्यक्त केली आणि चालत असताना मला पुन्हा एका शिवलिंगाचं दर्शन झालं जे अगदी छोटं होतं. मग मी ते घेतलं आणि मैयाचे आभार मानले की माझी जी एक इच्छा होती, मी तू मला दिलेली भेटवस्तू पुन्हा सोपवली आणि तू उदार अंतःकरणाने मला परत ती प्राप्त करून दिली, त्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे. मला दुसरं काही नको होतं. हे जे तुम्ही मोठा सोडला तो कुठला जागा होती? मला तेच नेमकं आठवत नाहीये. आणि तिथे मिळाला तो छोटा ते म्हणजे किती, माझा विचार ना किती म्हणजे डिस्टन्स जवळजवळ 350 किलोमीटरचा डिस्टन्स. म्हणजे जबलपूर जवळ राहिलं होतं, फार काही अंतर नव्हता. आणि मग तिथून मला ते छोटंसं शिवलिंग मिळालं, ज्याची मग मी तिथूनच सेवेला सुरुवात केली. म्हणजे त्याला तुपाणी आधी छान वगैरे गुडगुडीत करून घेतलं आणि मग रोज मैयाच्या आरती सोबतच त्याची सुद्धा सेवा करू लागलो. अजूनही माझ्या पूजेत आहे, अजूनही माझ्या साधनेत आहे. त्याला मग तुम्ही रोज अभिषेक वगैरे हो, मी विशेषत्वाने त्याची उपासना करतो आणि जेव्हा काही पर्वकाळ असतो तेव्हा मग विशेष विधीने त्याची पूजा करतो, अभिषेक करतो. हो, माझ्या सोबत असतो. जेव्हा मी कुठे कथेला जातो तेव्हा ते माझ्या सोबत असतं. मला पण मिळालं ना शिवलिंग. मग लोटांगण बाबाचा एक आश्रम होता, त्या बाबांनी मला शेगावचं आहे म्हणून थांबून घेतलं की नाही म्हणे आज तुम्ही मुक्काम करणार. कारण की बाबाला म्हटलं मी माझ्यासोबतचे बाकीचे निघून गेले आणि मीच राहिलो, फक्त मी तुमच्या दर्शनासाठी थांबलेलो. नाही म्हणे तुम्ही आज थांबणार म्हणे, तुम्ही शेगावचे आहे म्हणे, तर आज मुक्काम करायचं म्हणे. त्यांनी कपडे पण दिले आणि मला एक शिवलिंग दिलं बाबांनी. त्या शिवलिंगाची मी पण पूजा आज करतात. एवढं आहे, एवढं. ब्राऊन कलर. हो, पूजेमध्ये ठेवले. काहीतरी निमित्त, काही नेम
म्हणजे काहीतरी कारण असल्याशिवाय ती वस्तू तुम्हाला भेट प्राप्त मिळत होत नाही. नाही. त्याच्यामागे काहीतरी हेतू असेल मग याचा. निश्चित है ना? काहीतरी नर्मदेश्वर महादेवांची सेवा आपल्या आयुष्यात घडावी शेवटच्या श्वासापर्यंत, हाच हेतू मैयाचा असावा म्हणून तिने ते आपल्याला भेट दिले आणि आहेत आजही आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहतील. तसं जर पाहिलं तर आपण शिवलिंग म्हणजे हे नर्मदेचा तर एक कंकर में शंकर आहे. म्हणजे कोणताही नर्मदेचा कोणताही तुम्ही दगड त्याला म्हणूच नका, शिवलिंगच म्हणा. हो, हे तेवढंच खरं आणि त्याची विधिवत पूजा करायची किंवा प्राण प्रतिष्ठा करायची जरूरत नाही. हा. त्याच्यात ऑलरेडी त्याच्यात शिव विराजमान आहेत. एकंदरीत म्हणजे आता खरं मला इथे माझे प्रश्नच संपत नाहीये. म्हणजे तरी एक मोहपायी प्रश्न विचार गुरुचं म्हणाला तर आपल्याला गुरु म्हणजे कसा भेटतो, काय म्हणजे गुरु काय कशी आपल्यावर कृपा होईला पाहिजे, काय गुरु हा जीवनामध्ये एक महत्वाची भूमिका बजावतो. पूजनीय गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते हे माझे गुरुजी आहेत आणि त्यांच्याकडे मी 14 वर्ष अध्ययन केलं प्रक्रिया ग्रंथांचं वेदांत शास्त्राच्या. तर त्यांचं माझ्या जीवनामध्ये पावलोपावली मला मार्गदर्शन प्राप्त होत गेलं. ते अध्ययनामध्ये असेल, साधनेमध्ये असेल किंवा व्यावहारिक जगतामध्ये असेल, सगळ्या ठिकाणी मला मार्गदर्शन त्यांचं प्राप्त झालं. त्यावेळेस मी लहान होतो, तर 2013 साली माझ्या मनामध्ये संकल्प आला, पण त्यावेळेस कदाचित मी पात्र नव्हतो. मग अनेक वर्ष त्याच्यावर लोटली. 2019 पर्यंतचा कालावधी गेला आणि मग बाबांची आज्ञा मी घेतली की मला वाटतं मी परिक्रमा करावी. त्यांनी सांगितलं निश्चित केली पाहिजे, ते याच वयामध्ये होऊ शकते आणि याच वयामध्ये का केली पाहिजे, तर तुम्हाला परिपक्वता ही साधनेनंतरच येते. तर नर्मदा मैयासारखी उत्तम, परिक्रमेसारखी उत्तम दुसरी कोणती साधना नाहीये जिथं माणसाचं मन सहज लागू शकेल. इतर साधनेमध्ये अडचणी असतात, मन लागत नाही. नर्मदा मैयाच्या ठिकाणी गेल्यानंतर सहज मन लागतं, ती आकर्षित करून घेते आणि तिथे कायिक, वाचिक, मानसिक सगळ्या पातळीवर तप होतं. बाबांनी सांगितलं ते एक उत्तम ठिकाण आहे जिथे तुला परिपक्वता प्राप्त होऊ शकते, म्हणून गेलाच पाहिजेस. त्यांची आज्ञा मिळाली, घरच्यांची अनुकूलता होती आणि असं करून मग मला परिक्रमा मैयांच्या कृपेने, गुरुवर्यांच्या आशीर्वादाने घडली जीवनामध्ये. आणि गुरूंचं महात्म्य, गुरूंची कृपा असली पाहिजे आणि गुरु जीवनात असले पाहिजे. कारण तुम्हाला काय करायचंय, म्हणजे एक साधक जर तुम्ही आहात तर तुम्हाला सिद्ध कसं होता येईल हे फक्त गुरुच सांगू शकतात. कारण त्यांच्या ठिकाणी ती सगळी योग्यता आहे, त्यांच्या ठिकाणी ते सगळे अनुभव आहेत ज्याची तुम्हाला गरज असते साधनेमध्ये. तर ते तुम्हाला जोपर्यंत तुम्ही परिपक्व होत नाही, सिद्ध होत नाही, तोपर्यंत महत्वाची भूमिका बजावतात. जसे एक मुलगी, ती वडील तिला तिचं पालन पोषण करून लहानाचं मोठं करतात आणि योग्य झाली की लग्न करतात. तसं गुरुवर्य एक, जसं आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं गेलं की ते धर्मपिता, ते आपलं पालन पोषण करतात, पालन पोषण करून आपल्याला योग्य करतात आणि एकदा आपण योग्य झालं की परमात्म्या सोबत आपलं मिलन करून देतात, अर्थात लग्न करून देतात, एकरूप करून टाकतात. तर ही गुरुवर्यांची भूमिका असते, गुरु असले पाहिजे. आपले सगळ्यांचे गुरु बसलेले. हो, निश्चितच आहे ते. नाही ना, मग गुरु विना कोण कुणाचा वाली, गुरु असलाच पाहिजे. भागवतामध्ये गुरूंची भूमिका सांगणारा एक श्लोक आहे की जो तुलना करतो संसारातील सगळ्या पदार्थांची आणि गुरुजींची, तर तो असा आहे, चिंतामणिर लोक सुखम सुरद्रुम स्वर्ग संपदा प्रयश्यती गुरुप्रीतो वैकुंठम योगी दुर्लभ. असं वर्णन करतात आपल्या शास्त्रामध्ये, पुराणांमध्ये की चिंतामणी नावाचा एक दगड आहे जो एखाद्या व्यक्तीला जर प्राप्त झाला तर त्याच्या चिंतेचं हरण करू शकतो, हे त्याचं सामर्थ्य आहे. पण कुणी जर त्या चिंतामणीच्या जवळ जाऊन आपली चिंता व्यक्त केली की मला फक्त देव पाहिजे, देवा वाचून काही नकोय, तर वर्णन करतात की तो तुम्हाला संसारातल्या सगळ्या गोष्टींच्या चिंतेपासून मुक्त करू शकतो, पण भगवंत प्राप्तीची चिंता तुमची तो मिटवू शकत नाही, एवढं त्याचं सामर्थ्य नाही. सुरद्रुम स्वर्ग संपदाम, ते स्वर्गातली संपत्ती आहे. दुसरं एक वर्णन करतात की कामधेनू नावाची एक गाय आहे, तुम्ही जी कामना कराल ती पुरवू शकते. जगातली कोणतीही वस्तू तुम्ही मागा ती सहज पुरवेल, पण तिच्याजवळ जाऊन जर तुम्ही तिला मला देव देशील का, मला देव प्राप्त होईल का, ही भूमिका घेऊन गेलात तर ती सुद्धा तुम्हाला सांगेल की जगात मी सगळं देऊ शकते, देव नाही देऊ शकत. आणि वर्णन करतात एक कल्पवृक्ष आहे ज्याच्या खाली बसल्यानंतर तुम्ही केलेली कल्पना तो पुरवतो, पण तो कल्पतरू सुद्धा देव भेटून देण्याची कल्पना नाही पूर्ण करू शकत. ह्या अलौकिक सगळ्या गोष्टी आहेत, पण ह्या देव नाही भेटून देऊ शकत. सगळ्या गोष्टी देऊ शकतात संसारात. वर्णन करतात की गुरु एक असे आहेत की जे तुम्हाला संसारिक वस्तू, संसारात असलेल्या सगळ्या गोष्टी आणि देव हे देऊ शकतात.
जे तुम्हाला स्वर्गातली संपदा देऊ शकत नाही, चिंतामणी देऊ शकत नाही, कल्पतरू देऊ शकत नाही, कामधेनू देऊ शकत नाही, ते फक्त गुरु देऊ शकतो. म्हणून माऊली ज्ञानोबारायांची एक सुंदर अभंग आहे माऊली ज्ञानोबारायांचा. योगिया दुर्लभ तो म्या देखील साधन, योग्यांनाही दुर्लभ असलेला देव मी बघितलाय, कारण माझ्यावर गुरूंची कृपा आहे. गुरूंची कृपा असल्यामुळेच तो भेटू शकतो. इतर कोणत्याच पदार्थात, कोणत्याच वस्तूमध्ये सामर्थ्य नाही की तो देव देऊ शकेल. तर हे गुरूंचं महात्म्य आहे की ते तुम्हाला देव देऊ शकतात. बाकी जगात तुम्हाला दुसरं देव कोणी नाही देऊ शकत. हो हो, आहे तसं. त्यांच्या छत्रछायेखाली बसण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त होतं. दरवर्षी तुम्ही मुंबईवरून इथं येता, त्यांच्या सानिध्यामध्ये 2 दिवस राहता, ते अनुभवता. तर हे एक निश्चित आहे, त्यांनी तुमचा स्वीकार केलाय, त्यामुळे ते तुम्हाला बोलवून घेतात. तुम्ही इथपर्यंत येत नाही, ते बोलवतात, म्हणून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता आणि थांबू शकता. तर हे गुरूंची कृपाच आहे की ते आपल्याला त्यांच्या सानिध्यात राहण्याचं सौभाग्य प्राप्त करून देतात. बरोबर, त्यामुळे ते सांगून द्या. तुम्ही तुमच्या सजाने आता प्रेक्षकांना सांगेल की ह्यांनी इतकं छान माझं म्हणजे परिक्रमेत करताना आम्ही अष्टक म्हणतोच, पण ह्यांनी अष्टकाला इतकं छान सुंदर आहे, स्वतःच एक छाप दिलाय, एक छान स्वर दिलाय. त्यांच्याच तोंडून त्यांचंच काय ह्याचं महत्व तुम्ही सांगा. म्हणजे मग तो अष्टकाचाच एक भाग आहे. फक्त एवढंच की पूर्ण अष्टक सहजासहजी कुणाला पाठ होत नाही किंवा वारंवार माणूस ते अष्टक म्हणत नाही. मग मी चालत असताना मैयाचा जप केला पाहिजे, कारण आपण तिच्याच आश्रयाने चालतोय, तिची शरणागती आपण पत्करली आहे. मग भजन केलं पाहिजे मैयाचं. म्हणून मग आम्ही त्वदीय पाद पंकजम भजामि देवी नर्मदे या सूत्राला 2-3 प्रकारे म्हटलं की ज्याच्यामध्ये शरणागती येते, पूजनही येतं, नमनही येतं आणि स्मरणही येतं. त्याच्यावर आम्ही असं म्हणूया ना. हो, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम पूजामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम स्मरामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे, भजामि देवी नर्मदे, पूजामि देवी नर्मदे, नमामि देवी नर्मदे, स्मरामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम भजामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम पूजामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम स्मरामि देवी नर्मदे, त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. नर्मदे नर्मदे जिंदगी भर, नर्मदे हर जिंदगी भर, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर, हर हर. तो देखिए हम कितने ज्यादा, मतलब एक तो मैया और उसपे से गजानन महाराज का आशीर्वाद, तो ये इतना सुंदर उनका इंटरव्यू हुआ है. तो ये देख के आज मैं बहुत ही मंत्रमुग्ध हो चुकी हूँ. आशा करती हूँ आपको भी ये बहुत पसंद आया होगा. और एक है कि ये शेगांव के होने के कारण, शेगांव में हमने इंटरव्यू लिया और ये शेगांव के लोग हैं, इसलिए हमने मराठी में इसको किया है. इनके लिए मैं कोशिश करूंगी आपको सब टाइटल हिंदी में लगा दूं, तो आप इनका लाभ उठाइए और देखिए इनके क्या अनुभव है. और अगर आपको चैनल पसंद आया हो आप तो आप इसको सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए. नर्मदे हर.